नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई रिटायर्ड झाले आणि देशाचे 53वे मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांतनी शपथ घेतली. एक प्रकारे देशातल्या न्यायव्यवस्थेची भूषण गवईच्या ताब्यातनं सुटका झाली. महाराष्ट्राचे 3 मुख्य न्यायाधीश झाले या अल्पशा काळामध्ये. म्हणजे जर 75 वर्षाचा जर आपण काळ पाहिला, तर हे 3 न्यायाधीशाचा काळ अल्पसाच ठरतो. म्हणजे थोडाच वेळ होता. त्यात न्यायमूर्ती बोबडे, नागपूर, न्यायमूर्ती चंद्रचूड, पश्चिम महाराष्ट्र आणि न्यायमूर्ती भूषण गवई, पुन्हा विदर्भ. तसे 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एका 2-2.5 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राने दिले. म्हणून पहिले महाराष्ट्राला भूषण वाटायचं. पण त्यांची तिघांची कार्यकर संपली. वर अक्षरशः शर्मेने आता मान खाली घालावी लागते. न्यायमूर्ती बोबडे, न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याबद्दल बरंच बोलल्या गेलेलं आहे. परंतु भूषण गवईकडनं अपेक्षा होत्या. कारण भूषण गवई रासू गवईंचे पुत्र होते. रासू गवई ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा दिली बुद्ध धर्माची, त्यात बुद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती त्यांची निष्ठा अनचॅलेंज्ड होती. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या या राज्यघटनेची पूर्णपणे सुरक्षा भूषण गवई करतील असं वाटलं. आंबेडकरांशी जो त्यांचा वडिलांनी तो आदर होता, तोच आदर त्यांच्याकडे असेल. परंतु या 6 महिन्याचा कार्यकाल जर पाहिला, तर त्या देशाच्या न्यायपालिकेला लागलेलं ते आंशिक ग्रहण होतं का? असा विचार डोक्यात येतो. भूषण गवई रिटायर झाल्यावर बऱ्याच लोकांनी काय-काय लिहिलं. परंतु बोलती प्रतिक्रिया जी आहे, ती म्हणजे फ्रंटलाईन हा मॅगझीन आहे हिंदू ग्रुपचं, हिंदू न्यूजपेपर ग्रुपचं. तिथे सौरभ दास म्हणून आहे. त्यांनी लिहिलेले काही शब्द, एक पॅराग्राफ आहे इंग्लिशचा. तो इतका बोलका आहे, की त्याच्यापुढे मग अजून काही बोलायला नको. तो भूषण गवईंबद्दल लिहितो. "He authored bold judgments, but refused to enforce them. He was situational, selective and differential to executive convenience when it mattered most." भूषण गवईंनी फार मोठे आणि फार चांगले आणि बोल्ड निर्णय दिले. पण ते लागू होतात की नाही होतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. म्हणजे टाळ्या आणि वाही-वाही तर तुम्ही खूप लुटली. पण तो शेवटी न्याय झाला का? दिसला का? हे कळलं नाही. पुढे ते लिहितात, "ही वॉज सिच्युएशनल, सिलेक्टिव्ह आणि डिफरन्शियल." ते वेळेनुसार काम करायचे, वेळ पाहून काम करायचे. केसेस पाहून काम करायचे. सिलेक्टिव्ह आणि थोडा वेगळापणा दाखवत सत्ता पक्षाला जे सोयीस्कर होईल, त्या हिशोबाने काम करायचे, जेव्हा देशाला त्यांची सर्वात जास्त गरज होती. व्हेन इट मॅटर मोस्ट. न्यायपालिकामध्ये एक सिद्धांत आहे, न्याय फक्त दिसायला नको. म्हणजे निर्णय नको. तो दिलेला न्याय, न्याय होताना दिसला पाहिजे. गवई म्हणतात, की बुलडोझरच्या विरुद्ध घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्वात चांगला निर्णय असं त्यांना वाटतं. परंतु फक्त ते निर्णय घेऊन चुपचाप बसले. तो निर्णय लागू झाला का? त्यांनी केलेला न्याय होताना दिसला का? तो दिसलाच नाही. कारण डबल इंजिनची सरकार जिथे-जिथे होती, त्या सगळ्या जवळ-जवळ राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णयाला वाकुल्या दाखवत त्याची मजा उडवत हा बुलडोझरचं काम चालूच ठेवलं. आता हे स्वतःची पाठ म्हणजे स्वतःचीच पाठ थापून घेतात, की आम्ही
फार चांगला निर्णय दिला. तो लागू कुठे झाला साहेब? जो लागूच होत नाही मग निर्णय कसला? वाईट निर्णयामध्ये ते म्हणतात, की भुईयानी जे म्हणजे माझा वाईस एक्सपिरियन्स आहे, की जस्टिस भुईयानी जो त्याच्यावर टिप्पणी केली होती. जस्टिस ओक आणि जस्टिस भुईया यांनी 16 मेला एक डिसिजन दिलं, निर्णय दिला आणि तो निर्णय पर्यावरणाला वाचवणारा होता. कुठलाही उपक्रम असो त्यांनी पर्यावरणाच्या ज्या धज्ज्या उडवून तो राबवत असेल तर त्याला तोडला पाहिजे, त्याला थांबवला पाहिजे कारण तेव्हाच पर्यावरण वाचायला येईल. पण पुढे या 2 बेंचचा निर्णय 3 बेंचच्या निर्णय समोर आली ती केस आणि मग तिथे जस्टिस भुईया पण होते. भूषण गवईच्या अध्यक्षतेखाली ते बेंच होतं. तिथे त्यांनी तो 16 तारखेचा निर्णय पलटवला. 3 पैकी 2 जजेस एक साइडला होते आणि भुईयानी 97 पानाच्या आपल्या निर्णयामध्ये भूषण गवईच्या निर्णयाला विरोध केला. आणि ते म्हणाले, की पर्यावरण न्याय न्यायस्थित म्हणजे न्यायशास्त्राप्रमाणे पर्यावरण न्यायस्थ बुनियादी सिद्धांतों की अनदेखी की गई है. पर्यावरणाला घेऊन जो न्यायपालिकाचा स्टँड असायला पाहिजे, त्याचे बेसिक प्रिन्सिपलच तुम्ही पाहिले नाही. आणि 16 मेच्या निर्णयाला तुम्ही सांगितलं, हा विनाशकारी प्रभाव आहे. कारण सरकारचे जवळ-जवळ 20,000 करोड रुपयाचे कामं तोडावे लागतील, ते नष्ट करावे लागतील. त्यात एक हॉस्पिटल आहे फार मोठं ओरिसाचं. त्या हॉस्पिटलमध्ये 900 बेड आहेत. पण पर्यावरणाची जर तुम्ही चिंता केली नाही, तर त्या 900 बेड असून सुद्धा तिथे जागा मिळणार नाही. कारण सगळेच आजारी पडलेले असतील. आज दिल्लीमध्ये वायू प्रदूषण इतकं आहे, की पूर्ण दिल्ली आजारी असल्यासारखी आहे. लहान मुलं शाळेत जात नाहीत आणि गेली तर खेळू शकत नाही. कारण सरकारने खेळावर बंदी घातलेली आहे. अर्धी लोकं घरनं काम करतायत. आजारी आहे पूर्ण दिल्ली. मग त्या दिल्लीतल्या मोठमोठ्या फ्लायओव्हर्सना आणि मोठमोठ्या मार्केट्सना आणि त्या फवाऱ्यांना चाटायचं का? प्रश्न हा आहे. पर्यावरण पहिले कारण पंतप्रधान आता G20 मध्ये जाऊन सांगून आले, की विकास आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल करायला हवा. त्यांचे विकासाचे नवीन डेफिनेशन नवीन करायला हवं कारण पर्यावरण वाचवायला पाहिजे. पण आपले पंतप्रधान जे बोलतात ते नेहमीच उलटं करतात. त्यांचे मित्र अडाणी, गौतम अडाणी जंगलाच्या जंगलं कापतायत खाणीच्या नावाखाली. अक्षरशः टायगर कॉरिडॉरचा सत्यानाश झाला त्या अडाणीच्या प्रोजेक्टमुळे. पण त्याच्यासाठी रेड कार्पेट, लाल गालिचा अंथरला जातो. म्हणे तो विकास करणार आहे. तो विनाश करतोय की विकास करतोय हेच माहीत नाही. आज शहरा-शहरात बिबट्या घुसताना दिसतायत. कारण त्यांची जंगलच तुम्ही नष्ट कराल, तर मग ते शहरातच येतील ना. आणि भूषण गवई पुढे म्हणतात, की मी हा निर्णय देताना फक्त सरकारी आणि जे सरकारी प्रकल्प आहेत म्हणजे त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी हे सगळं पाहिलं. परंतु याचा सर्वात जास्त फायदा उद्योगपती उचलणार आहेत एवढं नक्की. कारण या निर्णयामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी असं तुम्ही काही लिहिलं नव्हतं. तेव्हा सरकारच्या नावाखाली कुठे उद्योगपतींना मदत करण्यासाठी तर हा निर्णय दिला नव्हता ना, असे प्रश्न आज लोकांच्या समोर उभे आहेत. गवई साहेब म्हणतात, "मी कोलेजियमला फार महत्त्व देतो." फार चांगलं आहे कोलेजियम सिस्टम. चांगलं असणार ना, 45 वर्षाच्या तुमच्या भाच्याला तुम्ही मुख्य म्हणजे न्यायाधीश बनवता उच्च न्यायालयामध्ये तर चांगलंच आहे. भाजपाचा प्रवक्ता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनतो, चांगलंच आहे. तुमचे अमरावतीचे जुने कॉन्टॅक्ट न्यायालयामध्ये येतात, चांगलंच आहे ना. तुमच्यासाठी चांगलं आहे, पण ते देशासाठी चांगलं आहे का? न्यायपालिकेसाठी चांगलं आहे का? एका राजकीय विचाराची व्यक्ती किंवा राजकीय पार्टीमध्ये पदाधिकारी असलेली व्यक्ती, ती जर उद्या न्यायाधीश झाली, तर ती काय प्रामाणिकपणे न्याय देऊ शकेल हा प्रश्न आहे. तेव्हा कोलिजियम काय? कोलिजियम भांग खाऊन झोपलं होतं का? जेव्हा एका प्रवक्त्याला तुम्ही सर्व म्हणजे उच्च न्यायालयामध्ये घेतलं.
आणि ते हे खास करून बोलत होते, की जस्टिस पंचोलीला जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये घेतलं, तेव्हा बी नागरत्ना मॅडमनी त्याला फार अपोज केला. त्याला साक्षी दाखवून सांगितलं, की याला तुम्ही करायला नको. पण गवईंनी केलं. आणि ते म्हणाले, की नागरत्नाचं जर गोष्ट बरोबर असती, तर बाकीच्या लोकांनी पण तिचं समर्थन केलं असतं. कोलेजियम ही पार्लमेंट नव्हे, जिथे बहुसंख्यक वाद चालेल. कोलेजियमनी रामासारखं काम केलं पाहिजे. एका धोब्याने जरी सीतेवर संशय घेतला, तर रामानं सीतेचा त्याग केला. सीतेसोबत अन्याय झाला ही गोष्ट वेगळी. धोब्यानी घेतलं ही गोष्ट वेगळी. इथे राम आणि त्याचं राज्य, राज्य चालवण्याची प्रक्रिया हे फार महत्वाचं आहे. एका शासकाला आपल्या प्रजेला पैकी कोणी जरी एकाने डाऊट घेतला, तरी त्याला स्वतःसाठी त्याग करावा लागतो. कोलेजियममध्ये एका जरी मेंबरने ऑब्जेक्शन घेतलं, सीनियर मेंबर होत्या त्या, म्हणून तर कोलेजियममध्ये होत्या. त्यांनी जर ते ऑब्जेक्शन घेतलं, तर तुरंत ते नाव साइडला टाकायला पाहिजे होतं. न्यायाधीशांची कमी नव्हती या देशामध्ये. पण पंचोली हा सत्तेचा प्रिय होता हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे रागरत्नांनी दिलेली हे सोडून जेव्हा तुम्ही अशा लोकांना प्रमोट करता, मग यानंतरच बेला त्रिवेदी जैसे जज पण येते, की ज्यांचं रिटायरमेंट नंतर बार त्यांचं फेअरवेलही करत नाही. पहिल्यांदा झालं देशात. नोटा मिळतात जळलेल्या बंडलच्या बंडल न्यायाधीशांच्या घरी आणि न्यायाधीश पब्लिकली म्हणतो, की हे देश संविधानाने नाही बहुसंख्यक वादाने चालायला हवा. हे सगळं का होतं? कारण तुमचं कोलिजियम असले हे लोकं आणून ठेवतात. पण तुम्हाला जर आपल्या भाच्याला आणायचं असेल, तर तुम्हाला एका बी-जे-पीच्या प्रवक्त्याला ॲडजस्ट करावंच लागतं. ही रिटर्न गिफ्ट आहे एकमेकाला. एकमेकाचं सहाय्य करू, देशाचं करू वाटोळं. या पद्धतीने जर कोलिजियम चालत असेल, तर मग हे कोलिजियम कुठे चांगलं? शेवटी भूषण गवई गेलेत. त्यांचं स्वास्थ्य ठीक राहो आणि चुपचाप ते घरी राहो. जेवढं देशाला नुकसान पोहोचायचं त्यांनी पोहोचवलं. यास एवढं बोलून मी आजचा एपिसोड संपवतो. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.